नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. उद्याच्यासाठी म्हणजे सोमवारसाठी आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की 2 दिवस ॲनालिसिस करता आला नाही, कारण की थोडंसं घरच्या फंक्शननिमित्त ट्रॅव्हलिंगमध्ये होतो आणि खरं सांगायचं झालं तर आत्ता आलोय 10 मिनिटापूर्वी आणि डायरेक्ट येऊन सिस्टीमसमोर बसलोय, कारण की व्हिडिओ मिस नको व्हायला, कारण की ऑलरेडी 2 व्हिडिओ मिस झालेले आहेत आणि तुमचे ज्या पद्धतीने मेसेज होते, खरंच इतक्या आतुरतेने मी वाट बघताय व्हिडिओची किंवा इन्फॉर्मेशनची. चांगलं वाटलं बघून आणि ओके. आणि हाच थॉट ठेवायला पाहिजे मार्केट रिलेटेड, कारण की जितकं तुम्ही शिकण्याचं ट्राय करसाल तितकं मार्केटमध्ये तुम्ही सस्टेन होण्याचं ट्राय करू शकता. ओके. आता थोडासा आवाज बसलाय, थोडासा आवाज वेगळा येऊ शकतो. सोमवारसाठी जर बघितलं तर मार्केट बुलिश मोमेंटम नंतर मार्केट लास्ट ट्रेडिंग सेशन जर बघितलं शुक्रवारचा, तर थोडासा व्हॉलेटाईल आणि थोडासा कन्सोलिडेशनमध्ये होता. व्हॉलेटाईल पण होता आणि कन्सोलिडेशनमध्ये पण होता. तर तुम्ही दोन्ही कसं करू शकता. वेव्ह ज्या होत्या त्या मोठ्या होत्या, परंतु एका रेंजमध्ये होत्या. त्यामुळे बोलतो आपण की थोडंसं व्हॉलेटाईल कन्सोलिडेशन होतं. ओके, एक मोठ्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलं, परंतु रेंज एक दोन वेळेस स्विंग तयार केली. त्यामुळे निफ्टीमध्ये काय लेवल बनतात ते, बँक निफ्टीमध्ये काय लेवल बनतात, सेन्सेक्समध्ये काय लेवल बनतात हे बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जाण्यापेक्षा म्हणजे सबस्क्राईब करून पूर्ण व्हिडिओ बघा. आणि खूप साऱ्या मित्रांचे कमेंट्समध्ये होत्या, तुमचे खूप मेसेज होते की काय फंक्शन होतं, काय फंक्शन होतं. तर सांगेन मी तुम्हाला काय फंक्शन होतं ते. परंतु आत्ता फक्त आपण व्हिडिओमध्ये जे होणार आहे त्याचं डिस्कशन करूया. आणि फंक्शन तर तुम्हाला हळूहळू गोष्टी समजून जातील. तुम्हाला माहिती आहे माझ्या भारताचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती भरपूर गोष्टी तुम्हाला समजून येतील. ट्रॅव्हलचा यूट्यूब चॅनल त्याच्यावरती. ओके. तर इंटरेस्टेड असाल तर मी त्याच्यावरती अपलोड करेन जे काही फंक्शन होतं ते. ओके. चलो सुरू करते. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. बुलिश मोमेंटम नंतर एक पुलबॅक नंतर हाच शुक्रवारचा ट्रेडिंग सेशन, ही मोठी रेंज आणि मल्टिपल स्विंग. ओके. एक बुलिश मोमेंटम नंतर दिसतोय का? येस. कन्सोलिडेशन नंतर एक बुलिश मोमेंटम नंतर फुलबॅक नंतर कन्सोलिडेशन. आता हा जो स्ट्रक्चर असतो ना, हा इकडे एक्सप्लेन करतो तुम्हाला. हा जो स्ट्रक्चर असतो ना, ह्या स्ट्रक्चर काय होतं की मार्केटचा ट्रेंड तर बुलिश आहे आणि इकडनं डाऊन साईडला मार्केट आले आणि इकडनं थोडंसं होल्ड व्हायचा प्रयत्न करतो. तर हे जे स्विंग बनलेत ना, हे स्विंग आणि हे स्विंग याच्यावरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. कारण की ह्या स्विंगवरती आपल्याला मार्केट काय रिॲक्ट करतं हे बघणं गरजेचं असतं. आता ज्या पद्धतीने इकडे बुलिश मोमेंटम दाखवलाय, परत एकदा समजून घ्या. बुलिश मोमेंटम दाखवून मार्केटने इकडे या पद्धतीने कन्सोलिडेशन केलं. ओके, या पद्धतीने. आता आपल्याला तर माहिती इकडनं मार्केट ऑलरेडी बुलिश आहे. मार्केटने एक हेल्दी पुलबॅक घेतला. आपण याला सेलिंग म्हणू शकत नाही, एक हेल्दी पुलबॅक म्हणू शकतो. आणि इकडे कन्सोलिडेशन केलं. आता मार्केटने एक अप ट्रेंडमध्ये एक पुलबॅक घेतलाय, इकडे कन्सोलिडेशन केलं. मार्केटने जर हा सपोर्ट ब्रेक केला आणि त्याच्यानंतर जर डाऊन साईडला लागला तर कुठे ना कुठे हे स्विंग मार्केटनी मिस केलेले आहेत. मिस म्हणजे काय, जे बुलिश व्ह्यू होता ज्या ज्या ट्रेडरचा, त्यांनी इकडे गिव्ह अप केलेलं आणि मार्केट तिकडनं डाऊन साईडला येऊ शकतं. पण जे काही सपोर्ट बनतील त्या नेक्स्ट लेवल असू शकतं. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हीच प्रायजेक्शन आपण इकडे परत मार्क करूया. आणि इकडनं जर मार्केटने हे जे 2 स्विंग बनले म्हणजे हे जर ब्रेक केले तर मार्केट इकडनं परत आपल्याला वरती जाताना दिसू शकतं. आता हा एक ओव्हरऑल व्ह्यू आहे, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी समजतील. परंतु 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती लेवल काय बनतात ते इंट्राडेच्या, त्याच्याकडे थोडंसं फोकस करूया आपण. बघा, थोड्याशा लेवल आपण ॲडजस्ट करूया. जसं सांगितल्याप्रमाणे इथे एक सपोर्ट तयार झालाय आणि इकडे जर बघितलं तर 2600 वरती एक रेजिस्टन्स आहे. तर टेक्निकल रेजिस्टन्स तर हा बनलाय, परंतु इंट्राडेसाठी काय रेजिस्टन्स बनलाय का, तर 26,100च्या वरती जर ही लेवल बघितली तर इकडे एक छोटासा रेजिस्टन्स बनला आणि ह्या लेवल आहेत. छोटेसे चेंजेस केलेत लेवलमध्ये आणि ऑलमोस्ट आपल्याला वरच्या आणि डाऊन साईडच्या लेवल मिळालेल्या आहेत. मोमेंटम तुम्हाला सांगितलं, प्राइस ॲक्शन एक्सप्लेन केली. आता 26,055
26,051 ही लेवल एक सपोर्ट लेवल आहे. छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होती तर हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट म्हणजे 25,988 25,953 आणि 25,925 या डाऊन साईडच्या लेवल ओपन होतं ते. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे स्विंग आहे. बेसिकली स्विंग नसून इकडे अशा पद्धतीने सपोर्ट घेऊन वरती गेला, त्यामुळे जो सपोर्ट घेतलाय तो रेजिस्टन्सचं काम करतो. इकडे पण बघा लास्ट टाइम ही प्रायजेक्शन होऊन इकडनं मार्केटने बुलिश मुंडन दाखवलं होता. ही जर कॅन्डल बघितली तर इकडनं सपोर्ट घेऊन बुलिश दाखवलं तर इकडनं ब्रेकआउट घेऊन बुलिश, इकडनं परत पुलबॅक घेऊन बुलिश. तर 26,100च्या अबव म्हणजे 26,110 ही जर लेवल मार्केट रिसेंटली जर बघितलं तर मार्केटनी जेव्हा जेव्हा ही लेवल ब्रेक केली एक मोमेंटम स्पाइक दिलेली आहे. तर काय बनते लेवल 26,110च्या वरती जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन झाली तर हे स्विंग इकडे फर्स्ट स्विंग 26,178 आणि सेकंड स्विंग 26,254. ओके, थोडासा घसा खराब आहे, डिस्टर्ब होत असेल तर सॉरी, काय ऑप्शन नाही. ओके, 1-2 दिवस राहील मे बी. ओके, सो बुलिश लेवल, सेलिंगच्या लेवल आणि नो ट्रेडिंग झोन 26,110 26,050 म्हणजे आपल्याला बुलिश साईडच्या लेवल, सेलिंग साईडच्या लेवल बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन हा सपोर्ट इकडे रजिस्टर छोटासा नो ट्रेडिंग झोन आहे. मे बी जर मार्केट थोडं साईडवेज गेलं तर ह्या रेंजमध्ये आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. तर ओव्हरऑल लेवल तुम्हाला समजले असतील. ओके, आता ज्या पद्धतीने बघा ज्या पद्धतीने आपण प्रायजेक्शन एक्सप्लेन केली, काही लोकांना समजले असेल, काही लोकांना ओके ओके समजले असेल आणि काही लोकांना बऱ्यापैकी समजले असेल. तर हे काय कन्सेप्ट आहे की काही लोकांना बऱ्यापैकी समजली, काही लोकांना ओके ओके समजली. जे बिगिनर आहे त्यांना काहीच समजलं नाही की काय ही रेंज गेली, काही खाली आले, सपोर्ट काय, रेजिस्टन्स काय आहे, टप्पा काय आहे, स्विंग काय आहेत, ह्या गोष्टी नवीन असेल तर माहिती नसेल. तर मग थोडेफार तुम्ही जुने जरी झाले असेल तरी काही काही कन्सेप्ट मार्केटचे माहीत नसतं. त्यामुळे मी वारंवार काय सांगत असतो की शिकण्याकडे फोकस करा, कारण की जितकं तुम्हाला नॉलेज असेल तितकी त्या सेक्टरमध्ये तुम्हाला माहिती उपलब्ध असेल तितकं चांगल्या पद्धतीने काम तुम्ही करू शकता. मग ते कुठलंही सेक्टर असो. जर तुम्ही स्विमिंग करत असाल तर स्विमिंगमध्ये तुम्हाला जर काय करायचं असेल, अचीव्ह करायचं, तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी स्विमिंगच्या तर माहितीच पाहिजे. एक चांगला कोच देखील लागतो. तर तुमचं काही स्वप्न असेल की तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे, जे यंग मुलं आहेत त्यांना व्हायचं आहे, जे करत असतील क्लबमध्ये, त्याच्या पण बेसिक काय गोष्टी आहेत, ते टेक्निक्स काय, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर तुम्ही इंजिनियर असाल, शिकलाय, परंतु शिकून डायरेक्ट जाऊन तुम्ही काही करू शकत म्हणजे ऑलमोस्ट बस शिकलेत तुम्ही आणि डायरेक्ट गेले, डायरेक्ट एका फॅक्टरीमध्ये गेले तर गोंधळ होणार आहे शिकूनही, कारण की तिथे एक्सपिरियन्स नाही आहे तुमच्याकडे. असं प्रत्येक सेक्टर जर बघितलं तर काही ना काही एक्सपिरियन्स असावा लागतो. आता खूप सारे लोक काम करून मार्केट करतात. तर तुम्ही विचार करा की तुम्ही जे काम करताय त्याचा जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही ते काम करू शकता का? हेच कन्सेप्ट तुम्ही इकडे मार्केटमध्ये लावू शकता. डोक्याने तुम्ही विचार करू शकता की बाबा आपण तर ते जर का म्हणजे बेसिकली जर तुम्ही आय-टीमध्ये असाल, एखादा प्रोजेक्ट आलाय, तुम्ही 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, प्रोजेक्ट करताय तुम्ही सगळं. एखादा प्रोजेक्ट आला थोडासा चेंज होऊन आलाय, तरी त्याच्यावरती तुम्ही काही ना काही तयारी करसाल, काही ना काही अभ्यास करसाल. त्याच्यानंतर त्या प्रोजेक्ट तुम्ही अप्रोच करसाल. तसंच मी मार्केटबद्दलही सांगत असतो की मार्केट शिकण्याकडे फोकस करा. जर तुम्ही तेच शिकाल तर वाचाल. ही गोष्ट आहे, ही कन्सेप्ट आहे, ही आपण शाळेपासून शिकत आलेलो आहे. ओके, कुठेही शिका, माझ्याकडे शिका, जर तुम्ही दुसरं कोणाला फॉलो करत असाल त्याचं उत्तम वाटत असेल तिकडे शिका, काही हरकत नाही, काही फोर्स नाही, कुठेही शिकू शकता. यूट्यूबवरनं शिकायचं शिका, पण यूट्यूबमध्ये खूप कॉन्टेंट आहे, खूप काही गोष्टी आहेत. आज जे आपण इकडे डिस्कशन करतोय मे बी 2 दिवसांत तुम्ही हे विसरून जासाल. परत हेच तुम्हाला बघायचं असून तुम्ही चाळत बसणार, कुठं काय होतं, कुठे काय होतं, कुठे काय होतं. ओके, सो जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर आपलं प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिकडे तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या मेलवरती त्याचा ॲक्सेस उपलब्ध होईल. ओके, आणि वर्षाचा त्याचा ॲक्सेस आहे. 1 वर्ष 12 महिन्याचा. 12 महिन्यामध्ये तुम्ही मल्टिपल टाईम बघू शकता. ओके, तर इंटरेस्टेड असाल तुम्ही तर जॉईन करू शकता. बाकी जे लोकं ऑलरेडी जॉईन आहात, तुम्ही ते फीडबॅक देतच आहात मला, चांगली गोष्ट आहे. आणि जे कोण अजून बघत असेल, करत असेल, त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे अगोदर आणि आत्ताचा, याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय ते देखील तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. ओके, बँक निफ्टी बघा इकडे आता इकडे
डबल टॉप तयार झाला. डबल टॉप नंतर मार्केटनी डाऊन साइड मोमेंटम दाखवलाय. ओके. मार्केटनी बऱ्यापैकी लेवल फॉलो केला. ह्या लेवल बघितलं तर बुधवारच्या गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनच्या आपण ज्या अनालिसिस व्हिडिओमध्ये केलं त्याच्या आहेत. बाकी मी उपलब्ध नव्हतो त्यामुळे काही लेवल इकडे मार्क करता आलं नाही. ट्राय केलं पण नाही जमलं. चला ठीक आहे, हरकत नाही. ओके. निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये बँक निफ्टी थोडासा जास्त वीक वाटतोय. तुम्ही जर इकडे बघाल तर बँक निफ्टी 0.50% निगेटिव्ह होता. हा जर बघितला बँक निफ्टी निफ्टी 0.47 म्हणजे 50% 0.50% निगेटिव्ह होता. आणि बँक निफ्टी जर बघितलं 0.80 म्हणजे बँक निफ्टी थोडासा जास्त सेलिंग प्रेशर दाखवते. तर लेवल जर बघितलं तर आपण फ्रेश लेवल इकडे मार्क करूया. हा एक सपोर्ट बघायला मिळतो आणि थोडासा तिकडे कन्फ्युजन क्रिएट झालेला आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर हा स्विंग आहे आणि आपण नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करतो. लास्ट टाइम जर बघितलं तर जेव्हा ब्रेकआउट आला होता ते या लेवलवरनं वरती गेला होता. तर एक लेवल जेव्हा ही एक स्विंग लेवल ब्रेक झाली होती इकडनं अशा पद्धतीने, तर इकडे एक स्विंग तयार झाला होता आणि त्याच्यानंतर ही ब्रेकआउटची लेवल, ते या डाऊन साईडच्या लेवल आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर हा डबल टॉपचा स्विंग, त्याच्यानंतर हा गॅप, त्यानंतर आणखी एक टॉप. ओके. लेवल नोट केलेले आहेत. एक बुलिश मोमेंटम तर एक डाऊन साईड आता 50% पेक्षा जास्त फॉल झालेला आहे. त्यामुळे याचा थोडासा जो कल आहे तो निगेटिव्ह दिसतो. डबल टॉप डाऊन साईडला सपोर्टवरती आसपास क्लोजिंग आहे. छोटासा पुलबॅक, त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होते 58,800चा, तर खाली काही सपोर्ट आहेत 58,600, 58,400 आणि 58,260. हे सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला ओपन होऊन दिसत. 1 2 3. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईनची सुरुवात आहे. ब्रेक करून जर रेजिस्टन्स ब्रेक होते तर हे जे छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत ते बघायला मिळतील. 59,138, 59,230, 59,313, 59,434. ते रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतं. ते आता खूप सारे लोक 2 दिवस व्हिडिओ नव्हता त्यामुळे स्वतःच्या लेवल काढल्या होत्या त्यांनी. चांगली गोष्ट आहे. ट्राय करताय, बघताय, शिकताय, खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी लेवल काढले ते किंवा ह्या जरी सोमवारच्या जरी तुम्ही लेवल काढले असेल, थोडं मॅच करून बघू शकता. काय काय लेवल बरोबर आहेत. बरोबर इन द सेन्स की तुमचं काय लॉजिक आहे त्या बाबतीत, किंवा बघा लेवल वेगळे असू शकतात, काही हरकत नाही. तुमचं लॉजिक किती पॉवरफुल आहे त्यापेक्षा हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. ओके. तर ते देखील सांगू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा एक होमवर्क होईल, तुमचा एक अभ्यास त्याच्यावरती होईल. नो ट्रेडिंग झोन छोटासा आहे 59,000चा आणि 58,800चा 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके. ज्यांना नो ट्रेडिंग झोन माहिती आहे व्यवस्थित काय आहे, कसं काय त्याला फॉलो केल्यावरती काय काय गोष्टी होतात ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि समजून घ्या. चला, सेन्सेक्स पण निफ्टीप्रमाणेच बघा, एक ब्रेकआउट डाऊन साईडला कन्सोलिडेशन, तर अजून हा 50% पेक्षा खाली आलेला नाही. तर हा थोडासा कुठं आपण हेल्दी याला पुलबॅक म्हणू शकतो. परंतु ही जी प्रायजेक्शन बनली ना, ही निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. हा बुलिश मोमेंटम, हा फ्लॅग एम पोल, आणि इकडे कन्सोलिडेशन करून हा चॅनल ब्रेक नव्हता करायला पाहिजे. इकडे कन्सोलिडेशन करून किंवा अशा पद्धतीने कन्सोलिडेशन करून इकडे वरती जाऊन यांनी हायर हाय पॅटर्न क्रिएट करून वरती जायला पाहिजे होता. त्याने हा केला इकडनं हा करून इकडे क्लोजिंग व्हायला पाहिजे, पण काय केलं इकडनं खाली आला. म्हणजे कुठे ना कुठे हा जो ट्रेंड छोटासा इकडे सुरुवात झाली तो बेंड झालाय, त्याच्यामुळे थोडीशी प्रायजेक्शन ती निगेटिव्ह पाहायला मिळते. थोडेसे लेवल आपण इकडे ऍडजस्टमेंट करूया. ओके. लेवल मार्क केले ते डाऊन साईड
पुलबॅक नंतर इकडे चॅनल ब्रेक, थोडीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. आफ्टर पुलबॅक जर 85,180चा हा जो सपोर्ट ब्रेक होतोय तर खाली छोटे छोटे सपोर्ट ओपन होतात ते 85,050, 84,930, 84,800 डाऊन साईडचे सपोर्ट. नो ट्रेडिंग झोन जर 85,400, 85,200च्या आसपास 200 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतो, जो की आपण त्याला रेड मध्ये मार्क केलेला आहे. छोटासा पुलबॅक किंवा काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन, त्याच्यानंतर जर 85,400ची लेवल ब्रेक होती तर हे स्विंग आहेत. फर्स्ट 85,566, 85,695 आणि 85,778. ओके, हे काही 3 स्विंग म्हणतात, 1 2 3. ओके, बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर गॅप अप जर होतं म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स गॅप अप जर झाला तर थोडासा कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतो. गॅप डाऊन जर झालं तर एक पुलबॅक नंतर जो मोमेंटम निगेटिव्ह बघायला मिळतो तो कंटिन्युएशनमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर येस नक्की सांगू शकता मला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे की नाही, आणि गेस करू शकता काय फंक्शन होतं ते. ओके, आणि बरोबर गेस केलं तर मी त्याचं नाव कॉमेंटमध्ये सांगेल. ओके, म्हणजे घेईन व्हिडिओमध्ये. बरोबर गेस केलं कोणी काय फंक्शन होतं काय होतं, ओके, घरातलंच होतं, तर त्याचं नाव मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, तर इंटरेस्टेड असेल तर असे छोटे छोटे हॅपी मुमेंट असतात ते शेअर करायला चांगलं वाटतं. ओके, आणि त्याचा ब्लॉग आपल्या भाचा म्हणजे माझा जो भाचा आहे त्याच्या चॅनलवरती मी त्याला सांगेन की अपलोड कर छोटासा ब्लॉग, कारण की माझ्या व्ह्युअर्सला बघायला आवडतो म्हणून. ओके, चलो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.